तटकरे साहेब असतील, अदिती असल, अनिकेत, या सगळ्यांनीच जे काय कॉपरेट केलेलं आहे की श्रद्धा आणि सबुरी भगवान के घर में देर है अंधेर नाही आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. पहिलं काम जे रायगड जिल्ह्यामध्ये करायचंय ते तुम्हाला काय वाटतं, काय करूसं वाटतंय? आजच भेटलेलं आहे. आता जरा मला प्लॅनिंग करू दे. उद्या आम्ही रात्री जातोय अलिबागला. मंत्री भरत गोगावले आपल्या आहेत. नुकतंच आपलं रायगडचं तुम्हाला पालकमंत्री पद मिळालेलं आहे. गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष, अनेक टीका टिप्पण्या, अनेक झालेली राजकारण, टोलेबाजी, त्यातून सगळ्याला म्हणजे वरचढ चढून तुम्ही हे पद घेतलेलं आहे. आता काय सांगाल? वरचढ चढून किंवा असं काही नाही आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा वहिनी, या सगळ्यांच्या माध्यमातून हे पद आम्हाला दिलं गेलेलं आहे. आणि तटकरे साहेब असतील, अदिती असल, अनिकेत, या सगळ्यांनीच जे काय कॉपरेट केलेलं आहे. त्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, आम्ही 3 जण, या सगळ्यांच्या एक विचाराने हे झालेलं आहे. त्यानंतर आमचे 2 खासदार, आम्ही सगळेजण एकत्र येऊन ठरलं आणि अनिकेतला जे काय बिनविरोध विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली. त्यानंतर मग आमचं पदाचं निश्चित झालं आणि तो आज मुहूर्त उघडला. यापूर्वी देखील तुम्ही अनेक गोष्टी या पदासाठी दिल्या होत्या. मग तुम्हाला हा विश्वास कसा बसला की यंदा अनिकेत तटकरेंना तुम्ही म्हणजे हे आमदारकी दिली किंवा बिनविरोध त्यांना निवडून आणलं तर तुम्हाला बाबा हे पालकमंत्री पद मिळेल? ही सेटलमेंट फार म्हणजे टोकावरची होती असं म्हणता येईल? असं काही नाही आहे. मी सांगितलं होतं की श्रद्धा आणि सबुरी भगवान के घर में देर है अंधेर नाही आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. पूर्ण जनतेला माहिती आहे, आमच्या नेते मंडळींना माहिती आहे. आम्ही शक्यतो चुकीचं काही करत नाही, करणार नाही आहे. आणि ज्या वेळेला विधान परिषदेची निवडणूक दिली त्याच वेळेला आमचं ठरलं आणि त्याच्यावरती तेव्हाच पडदा पडलेला होता आणि तो आज आपला उघडला गेला. पण जे शीतयुद्ध सुरू होतं, कधी तटकरे तुमच्यावरती कधीतरी काहीतरी टीका टिप्पणी करत, तो विषय आहे की जे असं राजकारणामध्ये थोडं वर खाली होतं ते झालं आणि संपलं. पण एवढ्या लवकर हे संपण्यासारखं युद्ध होतं असं? हो, झालं. कधी कधी आम्ही मोठं मन केलं, आता त्यांनी केलेलं आहे. आता विषय संपलेला आहे. आता पालकमंत्री पद भूषवलंय. तटकरेंचा फोन येऊन गेला का तुम्हाला? आज मी विमानामध्ये होतो आणि आग्र्याला होतो. आता उद्या सकाळी येईल. आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांची काही बोलणं आणि पालकमंत्री होतात. मुख्यमंत्री साहेब पण आज दिल्लीला होते, आम्ही आग्र्याला होतो आणि राजूरकरांना आम्ही फोन केलेला, साहेबांनी सांगितलं आणि उद्या तिन्ही नेत्यांची भेट घेऊन त्यांना आम्ही धन्यवाद दिला. मंत्रीपद मिळालं होतं तेव्हा तुम्ही कोट घालून दिसला होतात, त्यानंतर तुम्ही पालकमंत्री पदाची वाट बघत होतात. आता कोट कधी चढवणारच? अजूनही कुर्त्यावरती उद्या घालतो. उद्या घालणार. आणि शेवटचा प्रश्न, रायगडचा पालकमंत्री पद भूषवलंय. पहिलं काम जे रायगड जिल्ह्यामध्ये करायचंय ते तुम्हाला काय वाटतं, काय करूसं वाटतंय? आजच भेटलेलं आहे. आता जरा मला प्लॅनिंग करू दे. उद्या आम्ही रात्री जातोय अलिबागला. परवा अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन आम्ही ठरवतो की जे काय योग्य आहे ते पहिलं करू. पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालकमंत्री असतो. जिल्ह्यामध्ये अनेक औद्योगिक म्हणजे औद्योगिकरण करणं, जिल्ह्याचा विकास करणं हे त्याचं काम असतं असं राज ठाकरे म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं, औद्योगिकरण तुम्ही आणणार आहात का? राज ठाकरे साहेबांना आम्ही दाखवून देऊ. आम्ही काम करणारी मंडळी आहोत. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक आहोत. त्याच्यामुळे राजसाहेबांनी जरी काय सल्ला दिला, सांगितलं, योग्य असेल तो आम्ही घेऊ आणि पुढे चालू. श्रावण सोमवार हाच कुठेतरी आज श्रावण सोमवारी शंभू महादेव आम्हाला प्रसन्न झालेला आहे. काळजी करायचं कारण नाही आहे. श्रावण पण आम्ही धरलेला आहे आणि तो आम्ही प्रसन्न आहोत. आपल्यासोबत भरत गोगावले होते. आपण त्यांच्यासोबत संवाद साधलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पालकमंत्री पद भूषवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया जी आहे ती आपल्यासोबत दिलेली आपल्याला पाहायला मिळते. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.